नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर सावलीने वाजवली चक्क आता ताराच्या कानाखाली। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। कारण की मित्रांनो, तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की आत्तापर्यंत तारा ही मोठी झालेली आहे फक्त आणि फक्त सावलीच्या जीवावरती। कारण की सावलीला मात्र कोणी देखील आत्तापर्यंत काहीच क्रेडिट दिलेलं नसतं आणि सावलीला मग फक्त आणि फक्त एक नोकर म्हणून तिच्याकडून काम करून सगळेजण घेत असतात। पण हे सगळं झालेलं असतं फक्त तारामुळे। कारण की या ताराने पैसे देऊन सावलीला खरेदी केल्यासारखं दाखवत असते। कारण की सगळीकडे ज्यावेळेस मात्र ताराला मदत लागली त्या ठिकाणी सावलीने तिला मदत केलेली आहे, ते तिच्या गायनात असू नाहीतर सगळ्या कोणत्या देखील कामामध्ये असू। पण ही सावली आता आहे ना तारावरती चांगलीच ऐश्वर्या आणि तारा ह्या दोघीजण जेव्हापासून एकत्र आलेले आहेत तेव्हापासून त्या सावलीच्या पूर्णपणे जीवावरती उठलेल्या आहेत। त्या दोघींना देखील वाटत असतं की सावलीला काही केलं तरी ह्या घराच्या बाहेर काढून टाकायचं आणि सगळं काय आपण दोघींनी मिळून घ्यायचं। पण हे त्या दोघींना देखील माहीत नसतं की ते जे काही करायला जाणार आहेत ते सगळं त्यांच्याच अंगलट येणार आहे, म्हणजेच आता ते सगळं त्यांच्यावरतीच फिरतून येणार आहेत। तर त्यावेळेस मात्र सगळेजण सावलीला म्हणत असतात की तू काहीतरी कर, तुझ्याकडे काही देखील क्वालिटी नाही, या घरामध्ये तुझी सून म्हणून राहण्याची लायकी नाहीत, असे नको नको असले सगळेजण टोमणे मारत असतात। पण त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की सावली माझी बायको आहे आणि हेच माझ्यासाठी खूप सारं आहे, त्याच्यामुळे तिला कोणती आयडेंटिटीची गरज नाही या घरामध्ये राहण्यासाठी। तर त्यावेळेस मात्र सगळेजण शॉकमध्ये पडतात। तर इकडे मात्र सगळेजण ताराला म्हणतात की तू एवढी मोठी सिंगर आहे, एवढी मोठी पॉप्युलर आहे, असं भलं तर सगळं काही तिला असे टोमणे मारून तिचं सगळं जण कौतुक करत असतात। पण हे सगळं होत असताना मात्र ताराला देखील माहीत असतं की हा आवाज आपला नाही, आपण आत्तापर्यंत मोठे झालेलो आहोत फक्त आणि फक्त सावलीच्या जीवावरती। कारण की सावलीने आवाज दिलेला आहे त्याच्यामुळे सगळं काही घडलेलं आहे। पण आता हे थोड्या दिवसात ते सगळं काही सगळ्यांसमोर उघडकीस येणार असतं। तर त्यावेळेस मात्र आता सगळ्यांसमोर उघडकीस असं येतं की हा जो आवाज आहे आत्तापर्यंत गायनाचा तो अजिबात देखील ताराचा नाही आहे। ताराने आत्तापर्यंत कोणतं देखील गाणं गायलेलंच नव्हतं, कारण की तिचा आवाज एवढा फाटका असतो तो कोणाला देखील आवडत नसतो आणि तो सगळा बेसूर असतो। त्यावेळेस मात्र सगळ्यांना शॉक बसतो। तो मला कळत नाही की नेमकं मी काय पाहते, कारण की ताराला तर सगळीकडे एवढी मोठी गायनाची आवड, एवढी मोठी पॉप्युलर आहे असं सगळं काय ऐकलं होतं, पण हिला तर काहीच येत नाही। तर त्यावेळेस मात्र मित्रांनो सगळ्यांना कळतं की हा आवाज सावलीचा आहे, कारण की सावलीचं गायन हे सगळं काही लोकांना कळतं। त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते। आणि मित्रांनो हे सगळं घडत असताना मात्र ही तारा मात्र आपल्या सावलीवरती असा घाणेरडा आरोप करते। त्यावेळेस मात्र सावली सगळ्यांच्या समोर ह्या ताराच्या कानाखाली मारताना तुम्हाला पाहायला भेटेल। आणि त्यावेळेस मात्र सावलीच्या मदतीला म्हणून सारंग देखील जातो आणि म्हणतो की माझ्या बायकोने जे केले ते बरोबरच केले। तर ही अपडेट तुम्हाला खूप दिवसानंतर पाहायला भेटेल मित्रांनो। याचा फक्त प्रोमो रिलीज झालेला आहे आणि खूप जबरदस्त इंटरेस्टिंग पुढे एपिसोड तुम्हाला पाहायला भेटतील। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला अजिबात देखील विसरू नका आणि आपली सावली मात्र सगळ्यांची कशी जिरवते हे पाहायला देखील विसरू नका। धन्यवाद।